जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले। JNU मध्ये 22 फेब्रुवारी म्हणजे रविवारच्या मध्यरात्री लाल सलाम डाव्या संघटनांकडून नियोजनबद्धरित्या रक्तरंजित डाव खेळला गेला। डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी पुकारलेल्या समता जुलूसचं रूपांतर हे भीषण हिंसाचारात झालं। साम्यवादी विचारसरणीच्या 100 ते 150 विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक आणि हिंसक हल्ले केले। यामध्ये 2 विद्यार्थी हे गंभीर जखमी झाले। या हल्ल्यात अग्निशमन यंत्राची पावडर एका विद्यार्थ्याच्या डोळ्यात टाकून त्याला अंध करण्याचा क्रूर प्रयत्न सुद्धा केला गेला। हा सगळा प्रकार नेमका काय आहे हेच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। JNUच्या कुलगुरू डॉक्टर शांतिश्री पंडित यांची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे। या मुलाखतीत दलित विद्यार्थ्यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा कांगावा करून हे डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आंदोलन करत होते। आता ही मुलाखत जर अनेकांनी ऐकली असेल तर त्यात अवमानकारक किंवा चुकीचं असं काहीही नव्हतं, पण या डाव्या विचारसरणीवाल्यांना कोणताही मुद्दा चालतो, मग त्याचा अपप्रचार करायचा आणि त्यावरून गोंधळ घालायचा ही त्यांची जुनी पद्धत। म्हणजे ही घटना केवळ उत्स्फूर्त उद्रेक नसून अतिशय थंड डोक्याने आखलेला एक कट होता। डॉक्टर शांतिश्री पंडित यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी डाव्या गटाच्या विद्यार्थ्यांनी साबरमती टी पॉइंटवर समता जुलूसचं आयोजन केलं होतं। मात्र हा मोर्चा कुलगुरूंच्या घराकडे जाण्याऐवजी SLSIS लॉन्स आणि वाचनालयांकडे वळवण्यात आला आणि बुरखाधारी काही बाहेरचे गुंड सुद्धा या जमावात सामील झाले होते। हिंसाचार करणं एवढाच यामागचा उद्देश होता। नोव्हेंबर 2022 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे JNU मधल्या साम्यवादी विद्यार्थ्यांनी दंगल करून हिंदुत्वनिष्ठ विद्यार्थ्यांना मारण्यासाठी हॉकीच्या आणि अन्य काठ्या आणल्या होत्या। त्यावेळी सुद्धा दंगल करण्यासाठी काही बाहेरचे गुंड यात सामील झाले होते, हे त्यानंतर उघडकीस आलं होतं आणि तसाच काहीसा प्रकार या घटनेत सुद्धा दिसून येतोय। कारण हल्लेखोर प्रथम फ्रेंड्स सेंटरच्या DJ नाईट मध्ये घुसले, बळजबरीने त्यांनी तो कार्यक्रम थांबवला। त्यानंतर हा जमाव विद्यापीठातील वाचनालयांच्या इमारतीकडे वळला। तिथे शांतपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं, त्यांना अमानुषपणे मारहाण करायला सुरुवात झाली। जेव्हा या विद्यार्थ्यांनी विरोध केला तेव्हा तिथे तोडफोड करायला सुद्धा या विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथल्या विद्यार्थ्यांनी ABVPच्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी बोलवलं। जेव्हा ABVPचे कार्यकर्ते आणि ते विद्यार्थी तिथे पोहोचले तेव्हा लोखंडी सळ्यांनी आणि लाठ्या काठ्यांनी ABVPच्या विद्यार्थ्यांना मारायला सुरुवात झाली। या हिंसाचारातील सर्वात भयानक घटना ही स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या आवारात घडली। बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी प्रतीक भारद्वाज याला या डाव्या गुंडांनी घेरलं, त्याला अमानुषपणे मारहाण केली। इतकंच नाही तर त्याच्या डोळ्यात अग्निशमन यंत्राची पावडर सुद्धा मारण्यात आली। त्यामुळे त्याला काही वेळ अंधत्व आलं आणि घाबरून तो ज्या ठिकाणी लपला होता तिथून त्याने एक व्हिडिओ केला। दोस्तों, मेरा नाम प्रतीक भारद्वाज है। ये लोग डंडे चाकू लेके पीछे पड़ गए थे और मैं उनसे बचने के लिए यहाँ SSS2 में मैं SSS2 के किसी वॉशरूम में छुप गया हूँ। 50 लोगों की भीड़ बाहर खड़ी है मुझे मारने के लिए। इन्होंने पूरा दरवाजा वगैरह सब तोड़ दिया। ये देखो, पूरा दरवाजा तोड़ दिया है, कुंडी तोड़ दी है और ये इन्होंने ये यहाँ पे ये आग बुझाने वाला पाउडर जो है ये पूरा छिड़क दिया था और अब मुझे सांस नहीं आ रहा है, मैं मरने वाला हूँ और मेरी मौत का जिम्मेदार सिर्फ ये सिक्योरिटी और पुलिस और ये वामपंथी संगठन होंगे। मुझे सांस नहीं आ रहा है और यहाँ सिर्फ एक पुलिसमैन है जबकि ये लोग 100 हैं।
तो मैं किस तरीके से बाहर आऊं, और आप लोग आइए, मुझे बचाइए, मैं यहाँ भी फंसा हुआ हूँ। एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी प्रतीकला वाचवलं. सध्या प्रतीक व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण केरळ आणि बंगाल मधल्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती जेएनयू मध्ये होताना दिसते. साम्यवादी आणि मार्क्सवादी विचारधारा वाढवण्यासाठी विद्यार्थी राजकारण ही जुनी पद्धत इथे वापरली जाते. एकेकाळी लपून छपून आतंकवाद किंवा नक्षलवाद याचे समर्थन करणारे हे सगळे डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आता उग्रपणे उघडपणे जंगली नक्षलवाद्यांचा पुरस्कार करताना आंदोलन करतायत आणि ही चिंताजनक बाब आहे. मध्यंतरी नोव्हेंबर महिन्यात सुरक्षा यंत्रणांनी हिडमा नावाच्या अत्यंत क्रूर नक्षलवाद्याला ठार केलं. त्यानंतर हर घर से हिडमा निकलेगा असं म्हणत हे जेएनयू मधले डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी दिल्लीतले रस्ते अडवत फिरत होते. हा फक्त वैचारिक मतभेद नाहीये, तर राष्ट्र विरोध आहे. वर्षानुवर्ष जेएनयू मध्ये हिंदू विरोधी वातावरण तयार केलं जातंय. शहरी नक्षलवादी तिथे तयार केले जात आहेत. वर्षातून किमान एकदा दोनदा तरी या डाव्या टोळ्या अशा प्रकारे हैदोस घालवून मालमत्तेचं नुकसान करतात आणि सर्वसामान्य विद्यार्थी, उजव्या विचारसरणीचे विद्यार्थी यांना हानी पोहोचवून इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार करतात. त्यांच्या मनात दहशत बसेल याची खबरदारी ते घेतात. विरोध करणाऱ्यांची अवस्था बघून तरी इतरांच्या मनात भीती निर्माण होईल आणि जेणेकरून तटस्थ लोक सुद्धा मार्क्सवादी किंवा कम्युनिस्ट विचारधारेशी जोडले जातील, हा यामागचा हेतू असतो. जर देशाच्या राजधानीत एका केंद्रीय विद्यापीठात असे प्रकार वारंवार घडत असतील तर हा गंभीर इशारा आहे. विद्यापीठ परिसर युद्धभूमी बनवली जाते. शहरी नक्षलवादी तयार केले जात आहेत. हे वेळीच थांबवायला हवं. आता प्रशासनाने केवळ मुकदर्शक न राहता ते बुरखाधारी गुंड जे होते त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करायलाच हवी. कारण विद्यापीठातले असले वैचारिक प्रवाह जर हत्याकांड घडवून आणत असतील किंवा देशविरोधी वातावरण तयार करत असतील, हिंसाचार माजवत असतील, तर हे असले प्रवाह वेळीच रोखायला हवे. केंद्र शासनाने जंगली नक्षलवाद संपवण्याचं मनावर घेतलंय आणि ते करूनही दाखवलंय. आता गरज आहे ती पत्रकारिता, समाज माध्यम, लेखक, शिक्षक, विद्यार्थी, समाजसेवक, अभिनेते अशा सर्व स्तरावर लपून राहिलेल्या शहरी नक्षलवाद्यांना शोधून त्यांचा बिमोड करण्याची. जेएनयू विद्यापीठात फोफावलेला शहरी नक्षलवाद हा वेळीच रोखायला हवा. शहरी नक्षलवाद्याच्या आडून सुरू असलेला हिंसक रक्तरंजित डाव उधळला गेलाच पाहिजे. आजच्या भागात इथेच थांबते. पण या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की व्यक्त व्हा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.